नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकार फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे। आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेतील 2022चा आज प्रश्नपत्रिका इकॉनॉमिक्स या अर्थव्यवस्था या विषयासंदर्भात 2022ला आलेले प्रश्न आहेत त्यांचे आपण विश्लेषण करणार आहोत। तर पहिला प्रश्न बघूया आपण। काय होतं? भारतातील भाववाढीत पुरवठा बाजूंच्या घटकांचे प्राबल्य असल्याने खालीलपैकी दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरू शकतात। प्रश्न विचारलेला आहे की भारतात जी भाववाढ होतं त्या भाववाढीमध्ये पुरवठा बाजू, आता भाववाढीचे दोन प्रमुख कारणे आहेत बरोबर, किंवा दोन प्रमुख बाजू आहे, एक मागणी साईड आणि दुसरी पुरवठा साईड बरोबर। तिथं प्रश्न विचारलेला आहे पुरवठा साईडनी की भाववाढीत पुरवठा बाजूच्या घटकांचे प्राबल्य असल्याने खालीलपैकी कोणते दीर्घकालीन धोरण म्हणजे कोणतं लॉंग टर्म पॉलिसी आपल्याला उपयुक्त ठरू शकेल की ज्यामुळे आपण भाववाढ नियंत्रण करू शकतो। त्यांनी दिलेली आहे, पहिला ऑप्शन आहे बदलती उत्पादन रचना, दुसरा ऑप्शन दिलेला आहे नियोजित निर्यात आयात धोरण, तिसरा आहे वाहतुकीवर भर, चौथा दिलेला आहे नाशवंत वस्तूंसाठी सुविधा, साठवण सुविधा। मुख्यतः मागणी साईड आणि पुरवठा साईड बरोबर। तर पुरवठा साईडनी म्हणजे काय की जेवढी मागणी आहे तेवढा जर पुरवठा आपल्याला होत राहणार तर काय होणार नाही, भाववाढ होणार नाही। इन्फ्लेशन वाढण्याचं प्रमुख कारण काय आहे? दोन कारणं असू शकतं। त्यापैकी आपण पुरवठा साईडनी जर बघितलं, जर जेवढी डिमांड आहे तेवढंच जर सप्लाय झालं नाही, जेवढी मागणी आहे तेवढं पुरवठा जर होणार नाही तर काय होणार, भाववाढ होणार। आणि मग ही जी भाववाढ आहे, आता बऱ्याचशा अशा वस्तू आहे की ज्यांच्यामुळे जे आपल्याला जसं डे टू डे वाले असतील, जसं भाज्या असतील, नाशवंत पदार्थ आहे, ते आपल्याला त्याच वेळेस पोहोचणं गरजेचं आहे। त्याला आपण त्यांचं उत्पादन भरपूर होतं परंतु लोकांपर्यंत तर त्याची साठवणूक न झाल्यामुळे आपल्याला त्याच दिवशी ते विकावं लागतं बरोबर की नाही। तर म्हणून इथं आपल्याला सांगता येईल की पुरवठा साईडनी जर विचार केला तर लॉंग टर्मसाठी काय करावं लागेल, ती उत्पादन रचना आपल्याला बदलावं लागेल, त्याच्यावर आपल्याला धोरण तयार करावं लागेल। आपलं जे आयात धोरण आहे, जिथून आपण वस्तू आणतो त्याचं धोरण ठरवावं लागेल, कारण मधल्या काळामध्ये आपल्याला बघता येतं की आपल्याला सांगता येईल की टमाटर जसं की ठीक आहे मध्यंतरी टमाटर खूप भाव वाढले कारण त्याचा पुरवठा तेवढं झाला नाही आणि जो अगोदर झाला होता ते आपण नाशवंत वस्तू आहे त्यामुळे आपण साठवून ठेवू शकत नाही। तर आपल्याला आयात धोरण आपलं नियोजित आयात धोरण पाहिजे की जेणेकरून त्याचं उत्पादन आपल्याला त्या पातळीला घेता येईल। वाहतुकीवर भर आपल्याला द्यावं लागेल बरोबर, की ट्रान्सपोर्टेशन इम्पॉर्टंट पार्ट आहे की ती वस्तू मार्केटपर्यंत पोहोचायला हवी। आणि शेवटचा पार्ट येतो नाशवंत वस्तूंसाठी सुविधा। त्या चारही बाजू जर आपण बघितलं तर चारही बाबी आपल्याला लॉंग टर्मसाठी आपल्याला धोरण या चारही बाबींचे ठरवावं लागतील, ज्यामुळे आपण भाववाढ नियंत्रित करू शकतो। उत्तर राहणार याचं वरील सर्व। दुसरं सेकंड प्रश्न, जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक PQIL ठीक आहे, फिजिकल क्वालिटी लाईफ इंडेक्स ज्याला म्हणतो आपण, फिजिकल क्वालिटी लाईफ इंडेक्स ठीक आहे, कोणत्या घटकांचा विचार घेतला जात नाही, कोणत्या बाबी आहेत ज्या विचारात घेतला जात नाही। तर PQLI काय काढलं जातं, तर फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स मध्ये जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक काढण्यासाठी त्याचं आयुर्मान किती आहे, बालमृत्यू किती आहे आणि साक्षरता किती आहे, ह्या तीन बाबी बघितल्या जातं। लाईफ जगण्यासाठी काय बघितलं जातं की त्याचं गुणवत्ता कशी आहे लाईफ जगण्याची, तर बघितलं जाईल की तो किती वर्ष जगतो, तो बालमृत्यूमध्ये किती वयामध्ये मृत्यू होतात आणि त्याचं लिटरसी रेट काय आहे, ह्या तिन्ही बाबी बघितल्या जातात। आणि त्यानुसार आपण उत्तर कोणतं बघितले जात नाही, तर दरडोई उत्पन्न बघितल्या जात नाही। आता जे फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स जो आहे ना, फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्समध्ये काय बघितलं जातं, मग आयुर्मान, बालमृत्यू आणि साक्षरतेचे प्रमाण। सरासरी नवजात किती वर्ष जगण्याची अपेक्षा करू शकतात, प्रति 1000 जिवंत जन्मामागे किती एक वर्ष होण्यापूर्वी मृत्यू होतात आणि साक्षरतेचे प्रमाण किती आहे, यावरून हा जो इंडेक्स आहे 1970s मध्ये मॉरिस डेव्हिस आहे ना, मॉरिस यांनी हा सिद्धांत किंवा हा एक सिद्धांत म्हणून आपण याला किंवा इंडेक्स विकसित केलेला आहे। त्याचं उत्तर काय आहे, दुसरा। नंतर तिसरा प्रश्न दिलेला आहे एकूण दारिद्र्य दरी विषयी, म्हणजे त्याला म्हणतो आपण टार्गेटेड टोटल पॉवर्टी गॅप आहे ना, टोटल पॉवर्टी गॅप
खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर टोटल पॉवर्टी गॅप म्हणजे काय आहे की दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला त्या दारिद्र्य रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेले एकूण उत्पन्नाचे मापन. ठीक आहे. तर गॅप काय आहे? जर 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 आपण इथं म्हटलं की पॉवर्टी, तर पॉवर्टीची दरी काय, तर कोणत्या किती अशी कमतरता आहे जी कमतरता भरून काढली तर तो पॉवर्टीच्या वर येणार, मध्ये पॉवर्टीच्या सापळ्यामधून तो बाहेर निघेल. म्हणून काय म्हटलं जाणार? दारिद्र्य रेषेखाली प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेले एकूण उत्पन्नाचं मापन. सोप्या भाषेत सांगायचं तर की एखादा पूर्ण आपल्याला 1 महिना जगण्यासाठी किंवा चांगलं लाईफ जगण्यासाठी आपल्याला 10,000 रुपये जर लागतं. ठीक आहे. आणि ही जर पॉवर्टी लाईन जर ठरवण्यात आलेली आहे म्हणजे एका महिन्याची, आणि त्याचं उत्पन्न जर 5,000 रुपये आहे तर तो बिलो पॉवर्टी लाईन झाला, म्हणजेच तो गरीब झाला. तर हे 5,000 रुपयाचं उत्पन्न त्याचं कसं वाढवता येईल ते म्हणजेच तुमची पॉवर्टी गॅप, टोटल पॉवर्टी गॅप. ठीक आहे. तर उत्तर याचं पहिलं आहे. जसं गरिबीचे अंतर, दारिद्र्य अंतर हे दारिद्र्य रेषेतून एकूण लोकसंख्येची सरासरी कमी दर्शवणारी गुणोत्तर आहे. जगण्यासाठी मूलभूत गरजा सुरक्षित करण्यासाठी किमान उत्पन्नाची ती एक पातळी आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला सांगितला जाऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, नंतरचा प्रश्न आहे, दारिद्र्य घट आणि उपजीविका प्रोत्साहनासाठी भारत सरकार बरोबर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमामध्ये युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमांना पाठबळ दिले जाते? ठीक आहे. तर बघा इथं दिलेलं आहे की युनायटेड नेशन डेव्हलपमेंट सोबत आपण दारिद्र्य घट आणि उपजीविकेला प्रोत्साहन देण्यासाठी काही करार बंद केलेले आहे किंवा त्यांच्याशी आपण संलग्न राहून काही कार्यक्रम राबवत आहोत. जसं हे 4ही ऑप्शन आहे. सर्वांसाठी माफक दरात ग्रामीण गृहनिर्माण, बहुराज्यीय आरोग्य सेवा व्यवस्था क्षमता पुरवठा करणे, प्रशासन आणि गुणित उपजीविका पाठबळ देणे. ठीक आहे. आणि आदिवासी विभाग राष्ट्रीय क्षमता बळकटीकरण करणे. हे 4ही ऑप्शन बरोबर आहे. वरीलपैकी सर्व उत्तर आपल्याला सांगता येतील. यामध्ये जो प्रोग्राम आहे तो प्रोग्रामचं नाव आहे, त्याला म्हणतो आपण CPAP. ठीक आहे. CPAP म्हणजे हा एक कंट्री प्रोग्राम डॉक्युमेंट आहे. ठीक आहे. आणि देश कार्यक्रम कृती योजना ज्याला म्हणतो आपण, कंट्री प्रोग्राम ॲक्शन प्लॅन, कंट्री प्रोग्राम ॲक्शन प्लॅन. ठीक आहे. हा भारत सरकारने आणि UNDPने ठीक आहे सप्टेंबर 2012 मध्ये हे मान्य केलेले आहे किंवा मान्यता दिली होती. आणि या अंतर्गत UNDP सोबत मिळून काही महत्त्वाचे प्रोग्राम गव्हर्नमेंट राबवतं. तर केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नागरी समाजांच्या भागीदारीद्वारे सर्वाधिक वगळलेल्या लोकांना लाभ देणाऱ्या जलद सर्वसमावेशक शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना समर्थन देण्यासाठी भारत सरकार आणि UNDPनी नवीन कंट्री प्रोग्राम ॲक्शन प्लॅन सुरू केलेला आहे. याला म्हणतो आपण कंट्री प्रोग्राम ॲक्शन प्लॅन. आणि हा 2013 ते 2017 मध्ये सुरू होता, जो सप्टेंबर 2012 मध्ये काय करण्यात आला होता, सुरू केलेला होता. ठीक आहे. आणि त्यामध्ये जे 4ही बाबी दिलेल्या आहेत, त्या 4ही बाबीसाठी काय केलं जातं, संयुक्त विद्यमानाने त्यावर काम केलं जातं. तर याचं उत्तर झालं. नंतर महाराष्ट्र शासनाने या वर्षापासून लिंगभाव आधारित अर्थसंकल्प, तर 2013 पासून लिंगभाव अर्थसंकल्प सुरू केलेला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने. याचं फार काही एक्सप्लेनेशनची गरज नाही. नंतर दिलेलं आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात बाल लिंग गुणोत्तर कमी आहे? आता बाल लिंग गुणोत्तर आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. कर्नाटकचं जास्त आहे, केरळचं जास्त आहे, मध्य प्रदेशचं जास्त आहे की महाराष्ट्राचं? तर या तीनही याची जर आपण कल्पना केली तर महाराष्ट्र सर्वांपेक्षा कमी आहे. केरळ सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आपल्याला बघायला मिळेल. जसं आपल्याला पाहता येईल की केरळचं 1084 आहे. ठीक आहे. तर कर्नाटकचं 973 आहे, मध्य प्रदेशचं 931 आणि महाराष्ट्र 929. जर आपण हे 2011 नुसार आहे, 2001 मध्ये जर बघितलं आपण तर 2001 मध्ये महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर 922 होतं. आणि ते जर आपण पूर्ण भारताचं ओव्हरऑल बघितलं तर 933 होतं. ते आता वाढलेलं आहे, महाराष्ट्राचं सुद्धा वाढलेलं आहे.
ठीक आहे. आता 934 आहे पूर्ण सरासरी जर आपण विचार केली तर. म्हणजेच इथं लिंग गुणोत्तर सर्वात कमी 3 याच्यापेक्षा बघितलं तर आपल्याला सांगता येईल. सर्वात जास्त जर बघितलं तर केरळ, केरळनंतर तमिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड यांचा क्रम लागेल आणि मग मेघालय. सर्वात कमीमध्ये जर बघितलं तर ह्या कंट्रीज आहे दिल्ली, चंदीगड, दमण अँड दीव, हरियाणा, जम्मू काश्मीर, सिक्कीम, पंजाब. ठीक आहे या पद्धतीने. नेक्स्ट नंतर प्रश्न आहे, जागतिक बँकेच्या मते भारतीय शहरीकरणाच्या खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे. प्रश्न विचारलेला आहे वर्ल्ड बँकच्या अनुसार भारतीय शहरीकरण. ठीक आहे. जर आता हा पण एक जनरलाइज क्वेश्चन्स आहे की भारतामध्ये जे काही शहरीकरण आपण जे बघतो आहे ना त्या अर्बनायझेशन्समध्ये शहरीकरणामध्ये महत्त्वाच्या काय काय समस्या आहेत. तर जशी पहिली खराब स्थानिक प्रशासन. आजही आपण बघतो की बऱ्याच शहरामध्ये आपलं जे स्थानिक प्रशासन काम करतं ते योग्यरित्या काम करत नाही. तर स्थानिक खराब प्रशासन आपण म्हणू शकतो. दुसरं अत्यल्प वित्तपुरवठा. स्थानिक प्रशासनाला महत्त्वाचे कर सुविधा किंवा कर संकलन त्या उत्पन्नाचे सोर्सेस कमी आहे, त्यामुळे म्हणता येईल त्यांना अत्यल्प वित्तपुरवठा आपल्याला सांगता येईल. तर दुसरा ऑप्शन पण बरोबर सांगता येईल. खर्चवाढ करणारे अयोग्य नियोजन. तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला जे टाउन प्लॅनिंग केलं जातं त्यामध्ये योग्य प्लॅनिंग न केल्यामुळे अवाढव्य खर्च आपल्याला बघायला मिळतो. यावर्षी एक काम केलं परत 5 वर्षांनी त्याला दुसऱ्या पद्धतीने काम केलं जातं. तर जे अयोग्य नियोजन आहे ना, रॉंग प्लॅनिंग, त्या रॉंग प्लॅनिंगमुळे काय होतं, खर्चवाढ होत असतो. तर हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. वेगाने खालवत जाणारे पर्यावरण दर्जा. आणि जे शहरामध्ये आज आपण शहरीकरणामध्ये डम्पिंग एरिया असेल, कचऱ्याचं हे असेल किंवा मग पर्यावरणामध्ये तुम्ही हवेचं गुणवत्ता बघितली असेल तर सर्व बाबीमध्ये आपल्याला सांगता येईल. तर म्हणून अ, ब, क आणि ड म्हणजे ABCD हे 4ही पर्याय म्हणजे जागतिक बँकेने सुद्धा हे 4 महत्त्वाच्या बाबी सांगितलेल्या आहे की हे काय आहे, 4ही बाबी शहरीकरणासाठी भारतामध्ये महत्त्वाच्या समस्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने लिंगभाव असमानता निर्देशांक. ठीक आहे, ज्याला म्हणतो आपण जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. ठीक आहे, जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. ठीक आहे, हा सुद्धा युनायटेड नेशनच्या UNDP अंतर्गत हे केला जातो. युनायटेड नेशनचा तो प्रोग्राम्स आहे. ठीक आहे. आणि खालीलपैकी कोणकोणता, आता बघा GII मध्ये काय काय येतं. GII मध्ये येतं आरोग्य, सक्षमीकरण आणि श्रम बाजारपेठ यातील लिंगभाव फरकांची कल्पना येते. आता प्रश्न विचारलेला आहे की लिंगभाव असमानता निर्देशांकामध्ये काय लागू होते, काय लागू होत नाही हे. बरोबर. तर काय काय लागू होणार, आरोग्य, सक्षमीकरण व श्रम बाजारपेठ हे लिंगभाव फरकांची कल्पना GII मुळे येते. GII चे उच्च मूल्य प्रत्यक्षात लिंगभाव असमानतेची तीव्रता दर्शवते आणि प्रत्येक लिंग गटाला मिळालेल्या संसदीय जागांचा वाटा हा सक्षमीकरणाचे आंशिक मापन करतो. तर विद्यार्थ्यांनो जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स जो आहे ते 3 बाबींच्या बाबतीत असतो. एक की महिलांचं आरोग्य कसं आहे, महिलांचं सक्षमीकरण कसं आहे आणि श्रम बाजारामध्ये महिलांचं आरोग्य बघितलं जातं, महिलांचं सक्षमीकरण आणि श्रम बाजार म्हणजे वर्कफोर्समध्ये महिलांचा सहभाग किती आहे. ठीक आहे. आरोग्यानुसार समजलं जातं की त्याची हेल्थ कंडिशन्स कसं आहे. सक्षमीकरणामध्ये बघितलं जातं की त्यांना संसद जे आहे आपलं जे पार्लमेंट आहे त्या पार्लमेंटमध्ये किती वाटा आहे आणि श्रम आहे या पद्धतीचं. तर याचं आपल्याला यापासून सांगता येईल की 2010 पासून लिंग असमानता मोजण्याने UNDPने सुरू केलेलं आहे. ठीक आहे. कसा मोजला जातो तर GIIचे मोजण्यासाठी 3 आयाम आहेत, 3 डायमेन्शन आहे. एक जनन आरोग्य म्हणजे हेल्थ झालं, यासाठी माता मृत्यू प्रमाण किती आहे आणि पौगडावस्थेतील जन्मदर मोजून काढला जातो. दुसरा आहे सशक्तीकरण किंवा सबलीकरण म्हणजेच स्त्री आणि पुरुषांचा संसदेतील सहभाग व माध्यमिक शिक्षणातील प्रमाण काढलं जातं आणि त्यावरून सक्षमीकरण बघितलं जातो. आणि श्रम बाजार रोजगार क्षेत्रामध्ये महिलांना किती स्त्री आणि पुरुषांचा सहभाग विचारात घेतला जातो आणि कम्पेअर टू पुरुष महिलांचा सहभाग किती आहे ते बघितलं जातं आणि यावरून काढला जातो. म्हणून जो प्रश्न होता की खालीलपैकी कोणते विधाने लिंगभावासाठी महत्त्वाची आहे, तर हे पहिला स्टेटमेंट बरोबर आहे. GIIची मूल्य जर जास्त असेल तर कमीमध्ये असमानतेची तीव्रता जास्त दर्शवते. 0 असेल तर कमी, जास्त असेल तर
जास्त असमानता आणि प्रत्येक लिंग गटाला मिळालेले संसदीय जागांचा वाटा हा त्यांचं सक्षमीकरणाचं आंशिक मापन करतो. तर अ, ब, क, ए, बी, सी हे तीनही पर्याय बरोबर येतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भूमिराशी या आंतरजाल आधारित प्रणालीविषयी खालीलपैकी कोणती विधाने लागू आहेत. ठीक आहे, तर ही एक प्रणाली आहे ज्या प्रणाली अंतर्गत विविध जी काही आपले प्रोजेक्ट जे असतात शहरीकरणाच्या याच्यामध्ये शहरांसाठी, त्या प्रोजेक्टमध्ये बऱ्याचदा काय होतं की आपल्याला कन्सेंट मिळत नाही किंवा मान्यता मिळत नाही आणि डॉक्युमेंटमध्ये दस्तावेजामध्ये बऱ्याचदा काय होतं अडकून राहतो, परमिशन विविध डिपार्टमेंटमध्ये त्याची परमिशनसाठी अडकून राहतो. म्हणून एक पोर्टल तयार करण्यात आलं होतं, म्हणजे एक पोर्टल तयार करण्यात आला आहे आणि त्या अंतर्गत जेवढे काही असे जे काही मान्यता पाहिजे आहे त्या मान्यता ॲटोमॅटिक कोणतेही कागदी घोडे न नाचवता ते मिळणार आहे. हा प्रोग्राम सुरू झाला होता 1 एप्रिल 2018ला सुरू करण्यात आलं होतं आणि याची जी हे आहे वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ही प्रणाली विकसित केलेली आहे. यामध्ये पूर्ण प्रक्रिया म्हणजे जी काही भूसंपादन जी करायची आहे, जमीन जी घ्यायची आहे ती भूसंपादनाची जेवढी प्रक्रिया आहे ती एका अंकीय व यांत्रिकीकृत व्हावी, म्हणजे ती मेकॅनिकल पद्धतीने व्हावी, कम्प्युटराइज बेसनी व्हावी म्हणून ती सुरू करण्यात आली आहे. तर वरील सर्व ऑप्शन बरोबर आहेत. 1/4/2018ला 1 एप्रिल 2018ला कुणी हे केलं आहे, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ई गव्हर्नन्स उपक्रम अंतर्गत राबवलेला आहे. ठीक आहे, काय महत्त्वाच्या बाबी आहे तर हा एक ई गव्हर्नन्स उपक्रम आहे. ठीक आहे, राष्ट्रीय महामार्गासाठी जे भूसंपादनाची प्रक्रिया आहे ते जलद गतीने करण्याचं पोर्टल आहे. यामध्ये भूसंपादनाची संपूर्ण प्रक्रिया ही कशी होणार, डिजिटल आणि स्वयंचलित म्हणजे ॲटोमॅटिक रूटनी केला जाईल. ठीक आहे, यापूर्वी काय केलं जात होतं, पूर्ण नुकसान भरपाई देणे इत्यादी प्रत्यक्ष कागदपत्रांच्या हालचालीने होतं, तर आता ते ॲटोमॅटिक म्हणजे बाय द कम्प्युटर बेस्ड होणार, स्वयंचलित होणार, डिजिटल पद्धतीने होणार, म्हणजेच ई गव्हर्नन्सच्या बाबीने होत राहणार. हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, नेक्स्ट रिवो20 संयुक्त जी आहे ना, रिवोदी जॉनरमध्ये त्याला रिवो+20 म्हणतो आपण. निरंतर विकास परिषद आहे ना, खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत. ठीक आहे, तर कोणते विधान योग्य आहे तर इथं 2014मध्ये ही पार पडलेली नाही आहे. ठीक आहे, दुसरं या परिषदेत जगासमोर सहस्त्र विकास ध्येय मांडण्यात आली. तिसरं हरित अर्थव्यवस्था धोरणाविषयी मार्गदर्शक तत्वे या परिषदेत स्वीकारण्यात आली. या परिषदेत संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम सर्व अधिकार काढून घेण्यात आले. तर आपण याला म्हणतो जे नेशन्स कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट ज्याला रिवो20 म्हटलं जातं, ही 1992 नंतर 2012मध्ये सुरुवात करण्यात आली होती, म्हणून हे 14 बरोबर नाही. ठीक आहे, याच्यामध्ये सहस्त्रक म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स मांडण्यात आली नाहीत, म्हणून ही पण चुकीचं आहे. ठीक आहे, आणि या परिषदेत दारिद्र्य कसे दूर करावे यासाठी सामाजिक समानता कशी वाढायला पाहिजे आणि पर्यावरण संरक्षण. ठीक आहे, पर्यावरण संरक्षणाची हमी कशी द्यावी यावर चर्चा झाली होती, म्हणून ह्या तिसरा पर्याय बरोबर आहे. ठीक आहे, तर याचं उत्तर काय राहणार 3. नेक्स्ट नीती आयोगाचा चिरंतन विकास उद्दिष्ट जे आहेत आहे ना, दीर्घकालीन जे काही मध्ये डेव्हलपमेंट आहे त्या अंतर्गत, तर हे दोन्ही उत्तरं बरोबर आहे. भारताचा निर्देशांक 21मध्ये 66पर्यंत सुधारलेला आहे आणि कोरोना संकटमध्ये भारताने चांगली कामगिरी केली आहे. 15 पैकी 8 उद्दिष्टामध्ये उत्तम कामगिरी केली आहे. हे गव्हर्नमेंटचा रिपोर्ट आहे, PIB वरून तुम्हाला मिळेल. तर हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. नेक्स्ट MDG साधण्याविषयी तर हा सुद्धा एक अहवाल आहे. अहवालाअंतर्गत ही आपल्याला उदाहरणे आहेत. यामध्ये आपल्याला म्हणता येईल की समपद्धतीने दारिद्र्यातील घट साध्य केलेली आहे. आपण म्हणजे जेवढी वाढत आहे तेवढीच आपण गरिबी कमी केली आहे, तर समप्रमाणात वाढत नाही किंवा तेवढ्या प्रमाणात आपण दारिद्र्यामध्ये अपयशी ठरलेलो किंवा तेवढे दारिद्र्यामध्ये आपण घट केलेली नाही. बाकी दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे की 15च्या अंतिम रेषेनंतर भूकबळी रोखण्याचे उद्दिष्ट भारताने योजलेल्या भरभरून साध्य करण्याचा प्रयत्न केला आणि महिला सक्षमीकरण हे अजूनही महत्त्वाचे आव्हान आहे. हे जे रिपोर्ट्स आहे हे रिपोर्ट्स आपल्याला वाचावे लागतील. बऱ्याचदा रिपोर्ट येतात, युनायटेड नेशनचे येतील. ठीक आहे, UNDP तर्फे मध्ये रिपोर्ट्स येतात. ते रिपोर्ट्स आपल्याला पब्लिश झालेले रिपोर्ट्स वाचलं तर जी काही भारताबद्दल टिप्पणी केल्या जातं त्या टिप्पणीवरचे हे दोन्ही प्रश्न आपल्याला बघायला मिळतील. ठीक आहे, जसं
जर सहस्त्र विकास मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स जे आहे ते सप्टेंबर 2000 मध्ये हे करण्यात आलं होतं. संयुक्त राष्ट्र सहस्त्रक परिषदेमध्ये युनायटेड नेशनची मिलेनियम समिट झाली होती, तिथं मांडण्यात आली होती. ही 15 वर्षाच्या काळामध्ये साध्य करायची होती. 15मध्ये ते संपलं. मग त्याच्यानंतर नवीन आता MDG नवीन स्वरूपात MDG आलेले आहे, त्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणतो. आता तेच MDGचा कालखंड 15पर्यंत संपला आणि त्यामुळे आता 16 ते 30 पासून आपण शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपण आता निश्चित केलेली आहेत. ठीक आहे, आपण ते आता स्वीकारलेली आहेत आणि त्यानुसार ती ध्येय आपण गाठण्याचा प्रत्येक देश प्रयत्न करत आहे. नंतरचा प्रश्न आहे E-हार्ट. महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी महिला आणि बाल कल्याण विकास मंत्रालयाने कोणती योजना सुरू केली? ती होती महिला E-हार्ट. कोणती होती? महिला E-हार्ट. ही जी महिला E-हार्ट आहे ही कशासाठी होती तर ऑनलाईन मार्केटिंग प्लॅटफॉर्म होतं, ज्यामध्ये सरकारने उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी एक NCIC द्वारे एक स्थापना केली आहे. नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनद्वारे व्यवस्थापित सरकारी E-मार्केट प्लेस असेल आणि E-मार्केट प्लेससारख्या प्लॅटफॉर्मला प्रोत्साहन देण्यासाठी हे E-हार्ट सुरू केलं. इथं जेवढे काही नोंदणीकृत विक्रेत्यांची यादी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगामध्ये जेवढे काही मंत्रालय संबंधित मंत्रालय, त्या संबंधित मंत्रालयामध्ये ही सर्व त्याची बाजारपेठेशी जुळणी केलेली असेल आणि त्या अंतर्गत पोर्टलवर आपल्याला जे काही स्मॉल स्केल इंडस्ट्रीजचे जे काही वस्तुसेवा आहेत त्या वस्तू विकता येतील. ठीक आहे, तर हे महिला E-हार्ट एक या पद्धतीने सांगता येतं. ओके, नेक्स्ट राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग. ठीक आहे, ज्याला म्हणतो आपण नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब. तर नॅशनल कमिशन शेड्यूल्ड ट्राईबबाबत कोणती विधाने बरोबर आहेत? काय काय बरोबर आहे? तर ही एक घटनात्मक संस्था आहे, बरोबर आहे, जी 2004 मध्ये कार्यान्वित झाली, हे पण बरोबर आहे. अनुसूचित जमातीचे हक्क आणि संरक्षणाच्या वंचनेविरोधात विशिष्ट तक्रारीसाठी चौकशी करणे हे आयोगाचं कार्य आहे, हा पण बरोबर आहे, हा पण बरोबर आहे. आदिवासी समाजाचा साक्षरता दर सुधारण्यासाठी हा आयोग काम करतो, बरोबर. आदिवासी महिलांचे सक्षमीकरण सुलभ करणे हे आयोगाचे कार्य आहे, म्हणून याचं उत्तर काय राहणार? वरील सर्व. आता याची जर आपण पार्श्वभूमी बघितली तर सुरुवातीला कॉन्स्टिट्यूशन्समध्ये जर आपण बघितलं तर SC ST एकत्र एकच कमिशन असायचा 338 आर्टिकलमध्ये, परंतु 2004 मध्ये एक अमेंडमेंट केली आणि 338 आर्टिकलमध्ये एक नवीन आर्टिकल ॲड केला, ज्याला म्हणतो आपण 338 आर्टिकल. आणि त्यामध्ये एक तरतूद करण्यात आली की 338 आर्टिकलमध्ये नॅशनल कमिशन फॉर द शेड्यूल्ड कास्ट आणि 338 मध्ये नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब. आणि म्हणून शेड्यूल्ड ट्राईब ही जी संघटनामध्ये जो कमिशन आहे ते कसं आहे? घटनात्मक आहे. तर पहिल्याच उत्तर आपल्याला सांगता येतं, म्हणून ही एक घटनात्मक संस्था आहे. मध्ये घटनेमध्ये याची तरतूद आहे कलम 338 अंतर्गत. ठीक आहे, या दुरुस्तीद्वारे जी दुरुस्ती करण्यात आली होती 89वी घटना दुरुस्ती 2003 विधेयक, त्यामुळे SC ST असे दोन स्वतंत्र आयोग तयार झाले. 338 अंतर्गत 338 अंतर्गत नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट आणि 338 अंतर्गत नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब, या पद्धतीने. ठीक आहे, तर त्यांना विविध अधिकार देण्यात आलेले आहे आणि त्या विविध अधिकारांतर्गत ते कार्य करतं. ठीक आहे, त्याचं उत्तर काय राहणार? वरीलपैकी सर्व. नेक्स्ट होतं खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी संस्था 2007च्या स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाची अखत्यारी घेतात? यापैकी सर्वच आहे. औपचारिक, अनौपचारिक गट, समाज गटा आधारित संस्था, समर्थक संस्था आणि धर्मदाय संस्था. तर एक गव्हर्नमेंटने एक पॉलिसी रिफॉर्म केली होती ज्याचं नाव आहे स्वयंसेवी संघटनेचे राष्ट्रीय धोरण 2007ला. आणि हे त्यामध्ये जेवढे काही अशा ज्या स्वयंसेवी संस्था आहेत आणि त्या सर्वांचे यामध्ये समावेश केलेलं आहे, ज्यामध्ये औपचारिक, अनौपचारिक, समुदाय आधारित, गैरविकास संस्था, सेवाभावी संस्था, समर्थन संस्था, अशा संस्थेचे नेटवर्क किंवा फेडरेशन्स आणि व्यावसायिक सदस्यत्व संघटना, ह्या सर्व संघटनामध्ये त्यांचा समावेश होतो. म्हणून त्याचं उत्तर काय असेल? वरील सर्व. ठीक आहे, तर विद्यार्थ्यांनो हा 2022च्या प्रश्नांचं विश्लेषण होतं, याला तुम्ही बघू शकता. थँक्यू. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आकार फाउंडेशनतर्फे जी बॅच चालवली जात आहे महाराष्ट्र राज्यसेवा 2024 MPSC महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस एक्झाम 2024 याची
जी एकत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा घेणार आहे त्याचं प्री फोकस बॅच आपण सुरू करतो आहे GS पेपर 1 अँड पेपर 2साठी, ज्यामध्ये पूर्ण बॅच ही तुम्हाला ऑनलाईन आणि रेकॉर्डेडमध्ये अवेलेबल असेल. याची फी 15,000 आहे, परंतु डिस्काउंट देऊन ती फक्त 6,000 रुपयामध्ये आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवाची संयुक्त पूर्वपरीक्षेची जी बॅच असेल त्यामध्ये संपूर्ण बाबी जेवढेही सिलेबस आहे त्या संपूर्ण सिलेबस यामध्ये कव्हर करण्यात येईल. आणि यासाठी महाराष्ट्र जी आत्ता परीक्षा होणार आहे 28 एप्रिलला, त्यासाठी बॅचचं एक टेस्ट सिरीज सुरू करण्यात आली आहे आकार फाउंडेशनतर्फे, ज्यामध्ये 7 जानेवारीपासून ही टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे आणि 7 एप्रिल 2024पर्यंत सुरू राहील, ज्यामध्ये एकूण 14 पेपर्स तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे, थँक्यू.